छेडलं गेलेलं होतं त्या ठिकाणी कुठेतरी हे वातावरण चिघळण्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे। या आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी दगडफेक सुरू केलेली आहे आणि त्याचमुळे आंदोलनकर्त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलीस सुद्धा रेल्वे ट्रॅकवर उतरलेले आहेत। मात्र संतप्त झालेल्या या आंदोलनकर्त्यांकडून दगडफेक पोलिसांच्यावर करण्यात येते। पोलिसांचा आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू होता, मात्र संतप्त झालेला हा जमाव कोणतेही कारण ऐकण्यास तयार नाहीये। बदलापूरमध्ये पालकांच्या संतापाचा सुद्धा उद्रेक झालेला आहे। एकंदरीतच बदलापुरात सकाळपासूनच आपल्याला हे वातावरण बघायला मिळत आहे। बदलापुरात 3 ठिकाणी सध्या ही आंदोलनं सुरू आहेत। शाळेमध्ये आंदोलन सुरू आहे, दुसरं हे रेल्वे ट्रॅकवर आणि तिसरं उड्डाण पुलावर हे आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळते। तर बदलापुरात 2.5 तासापासून हा रेल रोको सुरू होता, यानंतर हे आंदोलन कुठेतरी चिघळलंय। अभिजित देशमुख प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। अभिजित, आपण पाहतोय हे आंदोलन कुठेतरी चिघळलंय आणि थेट दगडफेक सुरू करण्यात आली आहे। पोलिसांची सध्याची काय प्रतिक्रिया आहे, कशा पद्धतीने त्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत? सकाळी जवळपास हे आंदोलन 2.5 ते 3 तासांपासून सुरू होतं। बदलापूर शहरामध्ये 3 ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। आपण जर त्या आता ज्या व्हिडिओमध्ये पाहाल तर सध्या या आंदोलनकर्त्यांनी एकच आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या तासाभरापासून या ठिकाणी रेल्वेचे पोलीस आयुक्त रवींद्र सिसवे, तसेच बदलापूरचे डीसीपी, तसेच कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ अशी अतिरिक्त कुमक या ठिकाणी मागवण्यात आली होती। 3 ठिकाणी आंदोलनकर्त्यांना समजवण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र जसे जे पोलीस आहे ते पोलीस आंदोलकांना पांगवण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर उतरली, त्याच वेळेला समोरच्या बाजूने म्हणजे आंदोलकांनी बॉटल तसेच दगड फेकून मारली पोलिसांच्या दिशेने। त्यामुळे हे आंदोलन एकंदरीत सध्या चिघळल्याचं दिसतंय। पोलिसांकडून आता देखील आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। वारंवार त्यांना आंदोलकांना आव्हान करण्यात येतंय। या आंदोलनात काही जे प्रवासी होते यामध्ये काही आंदोलन करताना देखील दगड लागल्याचं देखील आता अभिजित, मी तुम्हाला काही वेळासाठी थांबवते। आपले दुसरे प्रतिनिधी